नमस्कार सर्वांचे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग आपण सेलगावचा टूर करूयात एकदा. अशा पद्धतीने विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि एकदाच निघालो बाबा. सासूबाईंचा इकडं मेकअप सुरू होता, कारण त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं, मला काय माहीत नाही. आणि साहेबांना म्हटलं चला थोडीशी गाडी काढून घेऊया, आपल्या गाडीचा जसा की यू टर्न घ्या, म्हणजे आपण सेलगावला पण जाऊन येऊया. सेलू हे आमचं हल्ली मुक्कामाचं गाव आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि सेलगाव हे आमचं मेन रहिवासी असं गाव आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सेलगावला जायला निघालेलो आहे. सेलगावला गेल्याच्या नंतर खूप भारी आणि छान वाटेल, हे तर आम्हाला माहीतच आहे, कारण ते आमचं गाव जे आहे. तसं आम्हाला सेलूला पण जायला खरं तर खूप आवडतं. इकडे जी मीनाक्षी टॉकीज आहे, इकडे मात्र आम्ही पिक्चरला वगैरे जात असतो. कधी जर आम्ही सेलूला वगैरे गेलो ना, तर मात्र नक्की जात असतो. उन्हाचा काय, सूर्यबाबा इतका कडक तपलेला होता आणि खाली आमच्या दोघांना फिरायचं होतं. मला नाही वाटत कोणती नवरा बायको इतक्या उन्हाचं फिरायला जात असतील. मात्र आमच्या दोघांची कुंडली जुळवा ना जुळो, ट्रॅव्हलिंगच्या वाईब्स मात्र नक्की जुळतात. जसं त्यांना आवडतं सेम मला पण आवडतं. असंच फिरत 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 फायनली आम्ही आता सेलगावला पोहोचत आहोत. सेलगावला पोहोचल्याच्या नंतर तिथे दादा, मी आणि काकू वगैरे पण आलेल्या होत्या. अशी छानपैकी मैफिल जमली आणि नंतर लगेच पणजी आजीकडे जाऊन घेतलं. पणजी आजीसोबत पण छानपैकी मस्त गप्पा मारल्या, कारण खूप दिवसानंतर आम्ही आजीला भेटलेलो होतो. आणि मग म्हटलं काय बोलावं काय नाही, काय सुचत नव्हतं. पण आजी खूप छान आहेत आमच्या, त्याच्यामुळे आम्ही आजीसोबत गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना पोटाला मात्र भूक तर नक्कीच लागते, त्याच्यामुळे घरून असं काहीसं बनवून आणलेलं होतं, लोणचं वगैरे, भाजी पोळी. आणि याचा छानपैकी असा स्वाद घेत घेत आम्ही मस्त आमचा दिवस एन्जॉय केला. आणि जेवत असताना पाण्याची गरज तर आपल्याला लागतेच, त्याच्यामुळे हे आमचे सासरेबुवा आहेत, जे की आम्हाला थंड पाणी काढून देत होते शेतामध्ये गेल्याच्यानंतर. खरं सांगायचं झालं तर आमच्या घराचं जे घरपण किंवा आमच्या घराचा जो मेन आधारस्तंभ आहे ते आमचे सासरेबुवाच आहे. कारण मला नाही वाटत आमच्या घरामध्ये बाकीच्यांपेक्षा यांच्यासारखा कोणता माणूस असेल. खरंच माणूस म्हणजे कोणी असेल तर आमचे दादाच आहेत. बाकी आम्ही असं छानपैकी मस्त पाणी वगैरे पिलं आणि आता आम्ही फायनली जात आहोत आंबे तोडायला. बघूया आम्ही दोघं पण किती आंबे तोडतो किती नाही. तर जाता आता दादांनी काय केलेलं होतं, अशी बाजरी काढून ठेवलेली होती. आणि ही बाजरी काढायला थोड्या वेळामध्ये मशीन येणार होती, पण ती काय मला व्हिडिओमध्ये घेता नाही आली. असोच बघूया आपण अजून आमच्या शेतावरची टूर करून काय आहे काय नाही ते तरी. तर ऊन असल्यामुळे खरं तर ऊन खूप तपत होतं, एवढी काय मजा नव्हती येत. बट गावाकडे आल्याच्यानंतर जी वाईब असते ती खूपच वेगळी, कारण ट्रॅफिक वगैरे याची काही झंझट नसते आणि खूप छान वाटतं गावाकडे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. असा जांबाचं झाड लावलेलं आहे दादांनी, त्याला छोटे छोटे जांबं पण आहेत, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. बघा तुमच्या गावाकडे पण नक्कीच असतील, आणि असतील तर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. आंब्याचं झाड होतं आणि चिकूचं झाड होतं. बघूयात, चला आंबे तोडायला. आंबे तोडण्याची प्रक्रिया चालू आहे साहेबांची. आणि बघूया दहीहंडी प्रमाणे आंबा काय पडायला तयार नाहीये आणि आम्ही मात्र आंबेच पाडतोय. ये लागला ना आपल्या कॅमेराला तर आपल्यासोबत कॅमेरा पण जायचा. कुठं पडलाय काहीच नाही. मोजून 4 आंबे जमा केलेत, उगाच आपल्या गप्पा सुरू आहेत. हा काहीतरी खूप मेहनत करून आम्ही हे सगळे एवढे आंबे तोडलेले आहेत. कैऱ्या करायच्या आहेत, त्याच्या साखरांबा करायचा, याच्या साखरांबा कैऱ्या नाही करायच्या त्यामुळे ओके. आणि अशा पद्धतीने खूप सारी मेहनत घेऊन जे काय आंबे तोडले त्यानंतर आम्ही थकलो होतो, म्हणून आम्ही शेतामध्येच लिंबू सरबत करण्याचा बेत केला आणि तिथे आम्ही अशा पद्धतीने लिंबू सरबत तयार केलं. तुम्ही पण या प्यायला लिंबू सरबत. आपले जे लॉग आहेत ते उशिरा येत होते, पण आता मात्र नक्कीच लवकर येतील. बाकी श्री स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.